स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 26 जानेवारी। आज आपण 26 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील, बातम्या असतील, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर स्ट्रॉंग तीव्रतेचा असा WD हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे। याच्यामुळे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी वरच्या भागात, तसेच खाली दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान या भागातून मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज पुढील 2 दिवसासाठी राहील। आपल्या राज्यात सुद्धा आजपासूनच ढगाळलेलं हवामान काही जिल्ह्यात होईल। 29 तारखेपर्यंत हा पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे। सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये, तर सध्या इकडे अहिल्यानगर, पुण्याचे काही भाग, सातारा, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच इकडे अमरावती, वाशिम, जालना हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय झालेलं आहे। जर पावसाबाबत जर पाहायचं गेलं पुढील 2 ते 3 दिवसासाठी, तर आज 26 जानेवारी आहे। आज इकडे सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे पूर्व भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच इकडे सोलापूरचे काही भाग, सांगलीचे काही भाग, हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून आज स्थानिक ढगनिर्मिती झाली, तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल आजसाठी, म्हणजे 26 जानेवारी साठी। त्याच्यानंतर उद्या सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिकचे पूर्व भाग, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, परभणी, वाशिम हा जो सर्व पट्टा आहे, धाराशिवचे उत्तर भाग असतील, सोलापूर या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पावसाच्या सरी होतील। हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील। उर्वरित इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अंशतः ढगाळलेलं हवामान, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आकाशात तुम्हाला हलके मध्यम ढग दिसतील। पावसाची शक्यता नाहीये उद्यासाठी 27 जानेवारी साठी। त्यानंतर 28 जानेवारीला अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा तसेच परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचे पूर्व भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची सर होऊ शकते। हा पाऊस सुद्धा सार्वत्रिक नसेल, काही भागात होऊ शकतो, काही भाग कोरडे राहतील। यानंतर 29 तारखेला ढगाळलेलं हवामान राहील। पावसाची शक्यता 29 तारखेला दिसत नाहीये, पण काय बदल वाटला तर 29 तारखेला आपण पुढील काही दिवसात 29 तारखेचा अंदाज उद्या किंवा परवा आपण उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू। बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आजपासून थंडी बऱ्यापैकी राज्यातील कमी होईल, तुम्हाला जाणवेल सुद्धा रात्री। इकडे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागातील, अमरावती, अकोला, वाशिम या भागातील थंडी ही कमी होणार आहे आजपासून। तसेच विदर्भात सुद्धा थंडी कमी राहणार आहे आजपासून। बऱ्यापैकी थंडी विदर्भातील सुद्धा कमी होईल, बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नाहीशी थंडी होईल। रात्री थोडंफार थंड वातावरण असेल, पण असं काय नाही की पूर्णपणे थंडी जाईल, थोडीफार थंडी रात्रीची जाणवेल। दिवसाचं तापमान हे वाढलेलं दिसेल, उकाडा तुम्हाला थोडाफार जाणवेल बाहेर जेव्हा तुम्ही जाताल त्यावेळी। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।